चला तर आज आहे रविवार आणि काय जेवणाला बनवायचं. मग म्हटलं शनिवारी तर पावभाजी झाली होती, तर आज काय करायचं. मग हे म्हणाले बिर्याणी खायची इच्छा झाली, तर म्हणून मग अर्धा किलो चिकन आणलं आणि आता हे काळीज माझ्या काळजाच्या तुकड्यासाठी ठेवून दिलं, कारण भावातला ना शिजवलेले काळीज असं खूप आवडतं, तो आवडीने खातो, म्हणून मग मी ते सेपरेट ठेवून दिलं. नंतर त्याला मी ते बॉईल करून देईन. तर चिकन घेतलं, छान व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घेतलं आणि त्याच्यावर टाकली हळद, लाल तिखट, नंतर आलं लसणाची पेस्ट, मीठ, थोडीशी कसुरी मेथी आणि बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि थोडंसं दही. हे सगळं मी आता हे करून मिक्स करून व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवणार आहे. तर बघा कसं होतं, आपल्याला एखादी गोष्ट जमत नसेल आणि नंतर मग ती जमली की आपल्याला ती गोष्ट करायला खूपच इंटरेस्ट येतो, म्हणजे मजा वाटते ती करायला आणि तो एक वेगळाच आनंद असतो. तर माझ्या बाबतीत पण असंच झालं आहे. मला बिर्याणी करायची म्हणजे पहिला जाम टेन्शन यायचं, कारण खूप मोठी प्रोसेस आहे असं वाटायचं. आणि एकदा काय झालं, मी बिर्याणी केली आणि म्हणजे करायच्या आधी मी खूप एक्सायटेड होते आणि मग मी केलीसुद्धा. पण ज्यावेळेला तो कांदा आपण बारीक कापून तळतो ना, तर जेवढी एक्साइटमेंट होती की नाही, ती कांदा तळतानाच म्हणजे कांदा तळूपर्यंत माझी सगळी एक्साइटमेंटच गेलेली बिर्याणी करायची असं झालेलं. त्याच्यामुळं मी कधी बिर्याणी करायच्या फंदातच पडत नव्हते. पण आत्ता मला जेव्हापासून ही मेथड माहिती झाली, म्हणजे बिना कांदा टाकतासुद्धा आपण छान अशी बिर्याणी करू शकतो आहे आणि टेस्टमध्ये पण एवढा काही फरक जाणवत नाही, असं ज्यावेळेला मला कळालं तेव्हापासून मी हे अशी बिर्याणी बनवते. तर दही टाकल्यावर थोडंसं त्याच्यावर पुदिना पण टाकला मी आणि ते छान मॅरिनेट करायला ठेवून दिलं. तर खडे मसाले बघा, 2 ते 3 मिरी, नंतर थोडीशी दालचिनी, थोडंसं बदाम फूल आणि 2 तमालपत्र एवढंच घेतलं मी, कारण मी रेडीमेड पावडर मसाला, बिर्याणी मसाला वापरणार होते. सो इथं 3 मोठे कांदे घेतलेत आणि छान असे बारीक करून मी कापून घेतलेत, बारीक चिरून घेतलेत. तर खडे मसाले का तर कमी घेतलेत, म्हणजे जेवढे आता मी घेतलेत त्यातले मी अर्धे भात शिजवताना टाकणार आहे आणि अर्धे मी बिर्याणीची फोडणी टाकणार आहे, त्याच्यात घालणार आहे. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी अंकिता तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर भावावर काय बघतोयस. तर आता इथून आधीचा जो व्हिडिओ होता तो तुम्ही बघितलात की मी मॅरिनेशन करायसाठी चिकन ठेवलं होतं. परत हिरवं वाटणसुद्धा बनवून घेतलं आहे आणि आत्ता मला करायचं आहे ते भात मला शिजवून घ्यायचा आहे आणि मग चिकनसुद्धा फोडणीला टाकायचं, म्हणजे ॲक्च्युअल बिर्याणीची प्रोसेस करायची आहे. तर ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे मी कसं करणार आहे. सो स्टे ट्यून. तर इथे बघा, चिकन असं छान मॅरिनेट झालेलं आहे. तर खूपच पांढरं दिसत होतं, म्हणून मग मी त्याच्यात थोडासा फूड कलर टाकलेला होता नंतर. तर असं छान मॅरिनेट झालं आहे. आता मी ह्याला फोडणी टाकणार आणि तोपर्यंत तांदूळ देखील आपले अर्धे शिजून होतील. इथे मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. आता मी हे अंदाजेच घेतलं आहे, बघू आता ह्याच्यात अजून मला खडे मसालेसुद्धा टाकायचे आहेत. आता अर्धा किलो चिकन होतं म्हटल्यावर मी अर्धा किलो तांदूळ घेतले होते. बिर्याणीचा तांदूळ होता तो, धुवून स्वच्छ, आणि पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये नंतर आता पाण्याला उकळी फुटली की मग मी त्याच्यात ते तांदूळ टाकेन. आता इथं गॅस चालू केला आणि कुकर ठेवला. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर 1 तमालपत्र, 2 2 लवंगा, 2 मिऱ्या आणि एकच हे दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 तुकडे बदाम फुलाचे, हे सगळं टाकलं. आणि त्याच्यानंतर उरलेला जो मसाला होता, खडा मसाला, तो त्या भात शिजवायला मी जो पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये टाकून दिलं त्या पाण्यात. तेलात कांदा सगळा मी छान असा परतून घेतला. नंतर ते जे हिरवं वाटण बनवलं होतं ते देखील त्याच्यात ॲड केलं आणि छान असं मस्त परतून घेतलं. तर पाण्याचा अंदाज काही मला कळत नाही एवढा, पण मी म्हणजे तांदळापेक्षा तरी डबल घेतलेलं मी पाणी. आणि आता इथे बघा, कांदा छान व्यवस्थित तेलात परतून झाला आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकली थोडीशी हळद, लाल तिखट आणि परत गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि मीठ, कसुरी मेथी आता मी वरून टाकते. कश्मीरी लाल तिखट माझं विसरलं होतं, म्हणून मी ते नंतर ॲड केलं.
आता कांदा छान अगदी मस्त परतून झालेला आहे आणि मॅरिनेट झालेलं चिकन आता मी त्याच्यात टाकते बघा. छान आता मला वाटते 1-1.5 ते 2 तास ते छान मॅरिनेट झालं होतं आणि ते आता चिकन मी त्याच्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकताय ग्रेव्ही छान एकदम मस्त बनलेली आहे. आता ह्याच्यामध्ये कांदा तळून न घालता तुम्ही डिरेक्टली असं फोडणी जरी दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि म्हणजे टेस्टमध्ये काही एवढा फरक पडत नाही. आता ग्रेव्ही शिजवायला ठेवली, चिकन शिजायला ठेवलं आणि इकडं बघितलं तर तांदूळ अर्धे शिजले होते. तर म्हटलं चिकन पण बऱ्यापैकी शिजलं होतं. तर तयार झालेल्या ग्रेव्हीवर मी हे असे तांदूळ सगळे ओतले, भात सगळा तो ओतला. म्हणजे 75% तरी शिजला होता, पूर्ण काही शिजू दिला नाही मी. आणि भात सगळा व्यवस्थित टाकून झाल्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचाभर तूप सोडलं आणि जरा चांगलं दिसावं म्हणून मी थोडासा त्याच्यावर फूड कलर, हिरवा आणि केशरी असा फूड कलर टाकून दिला. त्यावर प्लेट झाकली आणि दगड ठेवून दिला म्हणजे वाफ जाणार नाही जेणेकरून. अशा प्रकारे छान बिर्याणी शिजली होती. 10 मिनिटं मी वाफ करते. चला, अशा प्रकारे आमची बिर्याणी रेडी झालेली आहे. थंड झाली की मी तुम्हाला दाखवते परत. तर खरं सांगू इतकी टेस्टी लागत होती बिर्याणी, मस्त लागत होती. आणि आता मला ना एकदम म्हणजे इझी वाटायला लागले बिर्याणी करायला. तर सो ह्याच्या आधी आम्ही काय करायचो, विकतच आणायचो. म्हणजे खूप लॉंग प्रोसेस आहे, लेंदी प्रोसेस आहे म्हणून मी कधी करत नव्हते, विकतच आणायचे. ओके. कशी झाले? 1 नंबर. चला, आता मस्त मी बिर्याणी खाऊन घेतो. आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. तर आज इथेच थांबते आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि टेक केअर. चलो बाय.